सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 13. कटामागचं नाव. त्या रात्री दामोदरच्या हातातून पत्र खाली पडलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर भीती, धक्का आणि अविश्वास एकाच वेळी दिसत होता. इतकी वर्षे ज्या सत्याचा तो शोध घेत होता ते सत्य आता त्याच्या समोर होतं, पण त्याच सत्याने त्यालाच हादरवून टाकलं होतं. खोलीत शांतता पसरली होती. बाहेर पावसाचे थेंब छपरावर आदळत होते आणि त्या आवाजातही दामोदरचा धडधडणारा श्वास स्पष्ट ऐकू येत होता. त्याने पुन्हा एकदा ते पत्र उचललं. अक्षरं जुनी झाली होती, शाई फिकट पडली होती, पण त्यात लिहिलेलं सत्य अजूनही जिवंत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वास, पुष्पा आणि आजी दामोदरच्या घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, कारण दामोदरने त्यांना तातडीने बोलवलं होतं. विश्वासने आता येताच विचारलं, काय झालं काका? दामोदर काही क्षण शांत राहिला. त्याने पत्र हातात घेतलं आणि म्हणाला, बाळा, तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू अपघातात नव्हता, तो एक कट होता. हे शब्द ऐकताच विश्वासच्या पायाखालची जमीन सरकली. पुष्पाने घाबरून त्याचा हात घट्ट पकडला. आजीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अनेक वर्षांची भीती पुन्हा जागी झाली होती. दामोदर पुढे म्हणाला, तुझे वडील खूप प्रामाणिक माणूस होते, पण त्यांच्या संपत्तीवर काही लोकांची नजर होती. त्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या होत्या, पण तुझे वडील झुकले नाही आणि एक दिवस त्याच्या गाडीचा अपघात घडवून आणण्यात आला. हे ऐकताच विश्वाच्या डोळ्यात संताप चमकला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या भूतकाळाबद्दल एवढा राग आला होता. तो शांत बसला, पण त्याच्या मनात वादळ उठलं होतं. पण हे कोणी केलं होतं? विश्वासने विचारलं. दामोदर काही क्षण गप्प राहिला. मग त्याने थरथरत्या हाताने पत्रातील शेवटची ओळ दाखवली. हे नाव वाचताच सगळे थरथरले. राघव सिंह. खोलीत शांतता पसरली. पुष्पाचा श्वास अडकला. आजीने कपाळावर हात ठेवला. विश्वास काही क्षण स्तब्ध बसून राहिला. त्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. राघव सिंह, तोच माणूस जो गावात मोठा मानला जायचा. तोच माणूस ज्याने नेहमी लोकांसमोर चांगुलपणाचा मुखवटा घातला होता. तोच त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमागचा सूत्रधार होता. विश्वासच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये वेदनापेक्षा संताप जास्त होता. पुष्पा त्याच्या जवळ बसली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विश्वास, स्वतःला सावर. तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, माझं बालपण हिरावलं, माझे आई-वडील हिरावले, माझं आयुष्य बदललं, आणि हे सगळं एका माणसाच्या लोभामुळे. त्याच्या आवाजातील वेदना ऐकून पुष्पाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी संध्याकाळी
विश्वास एकटाच नदीकिनारी गेला. आकाशात मावळतीचे रंग पसरले होते. नदीचं पाणी शांत वाहत होतं, पण त्याच्या मनात प्रचंड अशांतता होती. तो एका दगडावर बसला आणि अनेक वर्षांपूर्वीच्या आयुष्याचा विचार करू लागला. जर तो हरवला नसता, जर त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला नसता, तर कदाचित त्यांचं आयुष्य वेगळं असतं. पण मग त्याला आजीची आठवण झाली. तिने दिलेले प्रेम आठवलं आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. कारण त्याला जाणवलं की नियतीने त्याच्याकडून काही घेतलं असेल तरी त्यांनी त्याला आजी आणि पुष्पा दिल्या होत्या. तेवढ्यात मागून कुणीतरी हळूच त्याच्याजवळ आलं. ती पुष्पा होती. तिने काही न बोलता त्याच्या शेजारी जागा घेतली. दोघे बराच वेळ शांत बसून राहिले. मग पुष्पा म्हणाली, कधी कधी देव आपली कठीण परीक्षा देतो. विश्वास त्याच्याकडे पाहू लागला. पण त्या परीक्षेनंतरचे सुंदर आयुष्य मिळतं. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात मृदू भाव उमटले. तो हलकसा हसला. तू नसतीस तर मी कधीच तग धरू शकलो नसतो. पुष्पा लाजली. वारा हलकेचा वाहत होता. नदीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. त्या सुंदर वातावरणात दोघं एकमेकांकडे पाहत बसले होते. त्यांच्या मनात अनेक स्वप्न होती. एकत्र आयुष्य जगण्याची, एक छोटंसं घर बांधायची, आजीला सुख देण्याची आणि कायम एकत्र राहण्याची. पुष्पाने हळूच विचारलं, आपण खरंच एकत्र राहू ना? विश्वास त्याच्याकडे पाहत म्हणाला, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत तू माझ्यासोबतच असशील. हे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून बसली. आणि काही क्षण दोघांनीही जग विसरून फक्त त्या क्षणाचा आनंद घेतला. पण त्याच वेळी गावाच्या दुसऱ्या टोकाला राघवसिंहाच्या वाड्यात एक वेगळंच वादळ सुरू होतं. त्याच माणसाने त्याला पत्राबद्दलची माहिती दिली होती. त्याला समजलं होतं की अनेक वर्षांपूर्वीचं रहस्य आता बाहेर आलं आहे. तो संतापाने खोलीत फिरत होता. त्याच्या डोळ्यात भीतीही होती. कारण त्याला माहिती होतं, जर सत्य पूर्णपणे बाहेर आलं तर त्याचं सर्व काही संपेल. त्याचा मान, त्याची सत्ता, त्याची प्रतिष्ठा सगळं त्याने टेबलावर जोरात मूठ आपटली. विश्वास जिवंत राहता कामा नये हे शब्द ऐकून त्याची माणसंही घाबरली. राघवसिंह आता कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. त्याच्या मनात पुन्हा एकदा कट शिजू लागला आणि यावेळी तो आधीपेक्षा अधिक धोकादायक होता. दुसऱ्या दिवशी गावात जत्रेची तयारी सुरू झाली.
सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. ढोल ताशांचा आवाज, रंगीबेरंगी पताके, गावकरी उत्साहात होते. पण विश्वासला कल्पनाही नव्हती की हाच आनंद त्याच्या आयुष्यात नवीन संकट घेऊन येणार आहे. कारण जत्रेच्या दिवशी गर्दीत कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून होतं. आणि त्या व्यक्तीच्या हातात एक चमकणारी वस्तू होती. ती वस्तू म्हणजे एक धारदार चाकू. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भयानक हास्य होतं. आणि त्याच्या डोळ्यात एकच उद्देश होता, विश्वाचा शेवट. पण नियतीने अजून एक वेगळाच खेळ तयार ठेवला होता. कारण या जत्रेत विश्वासला त्याच्या आईबद्दल असं एक सत्य समजणार होतं, जे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकणारं होतं.